विनायकराव निवृत्त शिक्षक होते. 40 वर्ष शाळेत शेकडो मुलांचे भविष्य घडवल्यानंतर आता स्वतःचे उरलेले आयुष्य निवांत आणि मुलानातवांच्या घोळक्यात जाईल अशी त्यांची साधी अपेक्षा होती. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी आपला एकुलता एक मुलगा समीर याला आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका बजावून वाढवलं होतं. स्वतः फाटकी बनियान घातली, पण समीरला हवं ते ब्रँडेड कपडे आणि शिक्षण दिलं. समीरला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी लागली आणि त्याचं लग्न सुनंदाशी झालं. सुरुवातीचे काही महिने खूप आनंदाचे गेले. विनायकरावांना वाटलं आता म्हातारपणी मला हक्काची सावली मिळाली, पण संसाराची ही गोडी फार काळ टिकली नाही. हळूहळू घरातील हवेत बदल जाणवू लागला. सुनंदा सुशिक्षित होती, पण तिच्या मनात वडिलांविषयींचा आदर नव्हता. तिला विनायकरावांचे प्रत्येक वागणे टोचू लागले. एके दिवशी सकाळी विनायकराव हॉलमध्ये बसून देवाचे स्तोत्र म्हणत होते. सुनंदा किचनमधून फणफणत बाहेर आली आणि टीव्हीचा आवाज जोरात वाढवून म्हणाली, सकाळी सकाळी हे काय कटकट लावून धरली आहे? माणसाला थोडी शांतता हवी की नको? स्वतःचं काही काम नसतं म्हणून दुसऱ्याला तरी सुखाने जगू द्या. विनायकराव स्तब्ध झाले. त्यांनी शांतपणे आपली पोथी गुंडाळली आणि खोलीत निघून गेले. खरे तर विनायकराव आपल्या पेन्शनचे अर्ध्याहून पैसे समीरच्या हातात देत असत, पण सुनंदाला तेही पुरेसे वाटत नसे. तिला वाटायचं की विनायकरावांच्या औषध पाण्यावर आणि खाण्यापिण्यावर होणारा खर्च म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. एकदा जेवताना विनायकरावांना भाजी थोडी तिखट लागली म्हणून त्यांनी पाणी मागितले. सुनंदा ताट आदळत म्हणाली, इथे राहायचं असेल तर जे वाढले ते गपगुमान खायचं, नसेल आवडत तर स्वतःचं हॉटेल टाका. दिवसभर घरात बसून फुकटचं खायचं आणि वरून तक्रारी करायच्या. विनायकरावांनी आशेने समीरकडे पाहिले. त्यांना वाटलं समीर आता तरी आपल्या बायकोला सांगेल की हे माझे वडील आहेत आणि हे घर त्यांनीच बांधले आहे. पण समीरने ताटावरून मान वर केली नाही. उलट तो म्हणाला, बाबा ती दिवसभर ऑफिस आणि घर करून थकून जाते. तुम्ही तरी काय करता दिवसभर? नुसते वर्तमानपत्र वाचता आणि देवाचे नाव घेता. थोडं समजून घेत जा ना तिला. विनायकरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलाला त्यांनी बोट धरून चालायला शिकवलं, ज्याच्या एका रडण्याने त्यांना रात्रभर झोप लागत नसे, तो आज त्यांना समजून घेण्याचा सल्ला देत होता. घरात आता विनायकरावांचे अस्तित्व एखाद्या अडगळीतल्या वस्तूसारखं झालं होतं. सुनंदा आता उघडपणे त्यांच्या निवृत्ती वेतनवर पेन्शनवर अधिकार गाजवू लागली होती. एके दिवशी विनायकरावांनी समीरला विचारलं, समीर मला चष्म्याचा नंबर बदलून घ्यायचा आहे, थोडं दिसायला त्रास होतोय. समीर काही बोलण्याआधीच बाजूला बसलेली सुनंदा कडाडली, कशाला हवाय चष्मा? सारखं पेपर वाचायला का? आता तुम्ही काही कामाचे उरला नाही आहात, मग एवढा खर्च कशाला? ज्याला घरासाठी काही कमवून आणता येत नाही त्याने फालतू मागण्या करू नयेत. हे शब्द विनायकरावांच्या काळजाला आरपार चिरून गेले. त्यांना जाणवलं की ज्या घराच्या भिंती त्यांनी स्वतःच्या रक्ताचे पाणी करून उभ्या केल्या होत्या त्याच घरात आज ते बिनकामाचे ठरले होते. मुलाचा पाठिंबा नसल्याने सुनंदाचा आत्मविश्वास अधिकच वाढला होता. हे अपमान रोजचेच झाले होते, पण एक मोठी घटना घडणार होती जी विनायकरावांच्या आयुष्याचा मार्गच बदलणारी होती. दिवसामागून दिवस जात होते, पण घरातील विनायकरावांचा अपमान कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. आता तर सुनंदाने त्यांना घराच्या एका कोपऱ्यातील छोट्या खोलीत हलवले होते. हॉलमध्ये पाहुणे येतात, तुमची खोकलायची सवय आणि जुने कपडे बघून आम्हाला लाज वाटते असे तिने तोंडावर सुनावले होते. विनायकराव तेही सहन करत होते, फक्त आपल्या मुलाच्या सुखासाठी. एके दिवशी समीरच्या ऑफिसमधील काही मोठी माणसे अधिकारी घरी जेवायला येणार होते. सुनंदाने खूप जय्यत तयारी केली होती. तिने समीरला बजावून सांगितले, बघा समीर, आज तुमचे बॉस येणार आहेत. तुमच्या वडिलांना सांगा की त्यांनी आपल्या खोलीतून बाहेर येऊ नये. त्यांचं ते म्हातारपण आणि जुन्या विचारांच्या गप्पा ऐकून माझी आणि तुमची इमेज डाऊन होईल. समीरनेही मान डोलावली. त्याने विनायकरावांच्या खोलीत जाऊन स्पष्ट सांगितले, बाबा, आज आमचे मोठे गेस्ट येत आहेत. तुम्ही जेवण आधीच करून घ्या आणि खोलीतच थांबा, बाहेर गडबड करू नका. विनायकरावांच्या काळजात चर्र झालं. स्वतःच्या घरात त्यांना एखाद्या कैद्यासारखं राहावं लागणार होतं. रात्री पाहुणे आले, हास्यविनोद सुरू झाले. चुकून विनायकरावांना तहान लागली आणि पाण्याचा तांब्या रिकामा होता. ते हळू स्वयंपाकघराकडे पाणी प्यायला आले. नेमक्या त्याच वेळी सुनंदा तिथे आली. पाहुण्यांसमोर विनायकरावांना बघून तिचा पारा चढला. पाहुणे गेल्यावर तिने जो तमाशा केला तो विनायकरावांच्या कल्पनेपलीकडचा होता. बस झालं आता, सुनंदा किंचाळली. समीर, मी तुला आधीच सांगितलं होतं की हे म्हातारं आपल्याला सुखाने जगू देणार नाही. आज माझ्या इब्रतीचा कचरा केला यांनी. हे बघा विनायकराव, तुम्ही आता या घरासाठी बिनकामाचे आहात. तुमचा उपयोग काय? फक्त खाणे आणि आजारी पडणे. तुमच्या औषधांच्या बिलात माझ्या 2 भारी साड्या येतात. आता सहनशक्ती संपली आहे. विनायकराव शांतपणे म्हणाले, बेटा, हे घर मी माझ्या कष्टाने बांधले आहे. माझ्या निवृत्तीनंतरचे सगळे पैसे मी तुमच्या लग्नासाठी आणि या घराच्या नूतनीकरणासाठी लावले. आता मी कुठे जाणार? यावर सुनंदा अधिकच खवळली.
घर तुमचं असेल, पण आता इथे आमची सत्ता चालते. ज्याला कमावता येत नाही त्याला इथे राहण्याचा अधिकार नाही. समीर, तू काहीतरी बोलणार आहेस की मी घर सोडून निघून जाऊ? समीर दुवी देत होता, पण त्याने शेवटी आपल्या बायकोचीच बाजू घेतली. तो क्रूरपणे म्हणाला, बाबा, सुनंदा म्हणतेय त्यात तथ्य आहे. तुमच्यामुळे रोज घरात भांडण होतात. माझं डोकं कामात चालत नाही. तुम्ही आता खरंच ओझं झाला आहात. त्यापेक्षा तुम्ही उद्या सकाळीच तुमचं सामान आवरा आणि कुठेतरी सोय करा. तुमच्यासारख्या बिनकामाच्या माणसाला मी आता आणखी पोसू शकत नाही. बापाच्या काळजाचे 1000 तुकडे झाले. ज्या मुलाला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तो आज त्यांना पोसू शकत नाही असं म्हणत होता. विनायकरावांच्या डोळ्यातून पाणीही आटलं होतं. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. पहाटे सूर्य उगवण्यापूर्वीच विनायकरावांनी आपली जुनी पिशवी घेतली. देवाचा फोटो आणि 2 जोड कपडे त्यात भरले. जाता जाता त्यांनी समीरच्या खोलीकडे, दरवाजाकडे पाहिलं. त्यांना वाटलं कदाचित समीर बाहेर येईल आणि म्हणेल, बाबा नका जाऊ, पण आतून फक्त शांतता होती. विनायकरावांनी जड अंतःकरणाने घराचा उंबरठा ओलांडला. पाठीमागून दरवाजा लावण्याचा आवाज आला. जणू त्यांच्या आयुष्यातील एका अध्यायावर कायमचा पडदा पडला होता. रिकाम्या रस्त्यावर हातात पिशवी घेऊन एक बिनकामाचा बाप आपल्या नशिबाची वाट शोधत निघाला होता. विनायकराव घराबाहेर पडले तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. रस्त्यावर शांतता होती, पण त्यांच्या मनात विचारांचे वादळ शमत नव्हते. ज्या घरात प्रत्येक विटत त्यांनी स्वतःच्या घामाचे थेंब ओतले होते, त्याच घराचा उंबरठा आज त्यांना परका झाला होता. मुलाने दिलेला बिनकामाचा हा शब्द त्यांच्या कानात एखाद्या शिशाच्या गोळीसारखा टोचत होता. मी खरोखरच ओझं झालो का? हा प्रश्न त्यांना पुन्हा पुन्हा विचारत होता. खिशात काही मोजके पैसे आणि अंगावर एक जुनी पिशवी घेऊन विनायकराव बस स्टँडवर पोहोचले. आता कुठे जायचे हा प्रश्न मोठा होता. अचानक त्यांना त्यांच्या एका जुन्या मित्राची, गजाननची आठवण आली. गजानन एका छोट्या गावात अनाथ मुलांसाठी एक छोटा आश्रम चालवत होता. विनायकरावांनी बस पकडली आणि त्या गावाच्या दिशेने निघाले. आश्रमात पोहोचल्यावर गजाननने त्यांचे स्वागत केले. विनायकरावांच्या चेहऱ्यावरील थकवा आणि डोळ्यातील पाणी पाहून गजाननला सर्व काही समजले. तो म्हणाला, विनायक, तू इथे पाहुणा म्हणून नाही तर या मुलांचा आधार म्हणून आला आहेस. इथे शिकवणारे कोणी नाही. तू शिक्षक आहेस. या मुलांना तुझी गरज आहे. विनायकरावांनी ठरवले की आता रडत बसायचे नाही. त्यांनी अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. सुरुवातीला फक्त 4-5 मुले होती. विनायकराव त्यांना झाडाखाली बसवून गणिताची सूत्रे आणि विज्ञानाचे प्रयोग शिकवू लागले. त्यांचे शिकवणे इतके रंजक होते की आजूबाजूच्या गावातील गरीब मुलेही तिथे येऊ लागली. एके दिवशी एका श्रीमंत उद्योगपतीची गाडी त्या आश्रमासमोर थांबली. त्या उद्योगपतीचे नाव होते अजित. अजित हा विनायकरावांचा जुना विद्यार्थी होता. त्याने आपल्या गुरुला अशा अवस्थेत पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने विचारले, गुरुजी, तुम्ही इथे आणि तुमचे घर? समीर विनायकरावांनी मंद स्मित केले आणि म्हणाले, अजित, घराचे दरवाजे बंद झाले तरी ज्ञानाचे दरवाजे कधीच बंद होत नाहीत. तिथे मी बिनकामाचा होतो, पण या मुलांसाठी मी आज सर्वात जास्त कामाचा माणूस आहे. अजितने विनायकरावांच्या जिद्दीला सलाम केला. त्याने तिथे एक मोठी शाळा आणि वसतिगृह बांधण्यासाठी मोठी देणगी दिली. विनायकरावांनी दिवसरात्र एक करून त्या छोट्या आश्रमाचे रूपांतर एका मोठ्या शैक्षणिक संकुलात केले. ज्या हातांनी मुलाला घास भरवला होता तेच हात आता शेकडो अनाथ मुलांचे भविष्य घडवत होते. विनायकराव आता फक्त शिक्षक राहिले नव्हते, तर ते त्या परिसराचे आधारस्तंभ बनले होते. इकडे विनायकरावांचे नाव आणि कीर्ती वाढत होती, पण त्यांच्या मनात एक कोपरा अजूनही रिकामा होता. त्यांना वाटायचे की एकदा तरी समीरला येऊन सांगावे, समीर, तुझा बाप अजून काम सोडून बसलेला नाही. पण त्यांनी स्वतःवर ताबा मिळवला. त्यांनी ठरवले होते की आता मागे वळून पाहायचे नाही. दुसरीकडे समीर आणि सुनंदाच्या आयुष्यात मात्र परिस्थिती वेगळेच वळण घेत होती. ज्या सुखासाठी त्यांनी वडिलांना घराबाहेर काढले होते ते सुख त्यांच्यापासून हळूहळू दूर जाऊ लागले होते, पण त्याची जाणीव त्यांना अजून झाली नव्हती. विनायकराव घराबाहेर पडलेला आता 2 वर्ष उलटली होती. सुरुवातीला समीर आणि सुनंदाला वाटले की आता त्यांच्या आयुष्यात खूप शांती आली आहे. कोणी टोकणारे नाही, कोणी आजारी पडणारे नाही आणि कोणाच्या औषधांचा खर्चही नाही असे म्हणत त्यांनी आपल्या चैनीच्या आयुष्याला सुरुवात केली. पण नियतीचा न्याय वेगळाच होता. समीर ज्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता तिथे अचानक मंदी आली. नवीन तंत्रज्ञान आणि तरुण मुलांच्या स्पर्धेत समीर मागे पडू लागला. ज्या इमेजसाठी त्याने बापाला घराबाहेर काढले होते तीच इमेज टिकवणे आता त्याला कठीण जाऊ लागले.
एके दिवशी अचानक कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. हा समीरसाठी पहिला मोठा धक्का होता. दुसरीकडे सुनंदाचा स्वभाव दिवसेंदिवस अधिकच चिडचिडा होत होता. विनायकराव असताना घराची सर्व छोटी मोठी कामे, बँकांचे व्यवहार, भाजीपाला आणणे हे ते निमूटपणे करत असत. आता ती सर्व कामे समीर आणि सुनंदाला करावी लागत होती. त्यातच सुनंदाला एका अज्ञात आजाराने ग्रासले. तिच्या पाठीचे आणि सांध्यांचे दुखणे इतके वाढले की तिला साधे चालणेही कठीण झाले. ज्या सुनेने विनायकरावांना औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून सुनावले होते, आज तिच्याच उपचारांसाठी लाखो रुपये खर्च होऊ लागले. पण सर्वात मोठा धक्का त्यांना त्यांचा मुलगा आर्यनकडून मिळाला. आर्यन आता 15-16 वर्षांचा झाला होता. आई वडिलांनी आजोबांना ज्या पद्धतीने घराबाहेर काढले होते ते त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. त्याच्या मनात आई वडिलांविषयीचा आदर केव्हाच संपला होता. एके दिवशी समीर घरात चिंतेत बसला होता तेव्हा आर्यनने मोठ्या आवाजात गाणी लावली होती. समीर ओरडला, "आर्यन, आवाज कमी कर, मला टेन्शन आहे." आर्यनने निर्लज्जपणे उत्तर दिले, "टेन्शन आहे तर बाहेर जा. माझ्या रूममध्ये मी काय करायचे हे तुम्ही सांगायची गरज नाही. आणि हो, तुम्ही आता काही कामाचे उरला नाही आहात. तुमच्याकडे आता नोकरी नाही, मग मला उपदेश कशाला देता?" समीरला ते शब्द ऐकून आपल्या वडिलांची आठवण आली. हे तेच शब्द होते जे त्याने आणि सुनंदाने विनायकरावांना मारले होते. सुनंदा आजारपणाने अंथरुणाला खिळली होती. तिला पाणी हवे होते. तिने आर्यनला हाक मारली, "बाळा, जरा पाणी दे ना ग." आर्यनने मोबाईलमध्ये बघत उत्तर दिले, "स्वतःचे काम स्वतः करायला शिका. मी इथे तुमच्या सेवेसाठी बसलो नाहीये. तुम्ही म्हणायचात ना आजोबांना की ते बिनकामाचे आहेत. आता तुम्हीही तसेच झाले आहात." सुनंदाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिला विनायकरावांचा तो असहाय्य चेहरा आठवला. घरात आता पैसा नव्हता, शरीर साथ देत नव्हते आणि पोटचा मुलगाही शत्रूसारखा वागत होता. समीर आणि सुनंदाला आता जाणीव झाली होती की त्यांनी फक्त वडिलांना घराबाहेर काढले नव्हते, तर आपल्या घराचे भाग्य आणि आशीर्वादही बाहेर काढले होते. एके रात्री समीर खिडकीतून बाहेर बघत होता तेव्हा त्याला रस्त्यावर एक वृद्ध माणूस आपल्या मुलाचा हात धरून चालताना दिसला. त्याच्या काळजात चर्र झाले. त्याने सुनंदाकडे पाहिले आणि म्हणाला, "सुनंदा, आपण खूप मोठी चूक केली. ज्या बापाने आपल्याला उभं केलं त्यांनाच आपण मातीत मिळवलं. आज आपली ही अवस्था फक्त आणि फक्त आपल्या कर्मामुळे आहे." समीर आणि सुनंदाचे ते आलिशान घर आता त्यांना खायला उठत होते. त्यांना विनायकरावांची खूप आठवण येत होती, पण आता ते कुठे आहेत हे त्यांना माहीत नव्हते. समीर आणि सुनंदाच्या आयुष्यात आता फक्त अंधार उरला होता. समीरची नोकरी गेल्यामुळे साठवलेले पैसे संपत आले होते आणि सुनंदाच्या आजारपणामुळे घराचे वातावरण एखाद्या इस्पितळासारखे झाले होते. एकेकाळी विनायकरावांच्या खोकण्याचा आवाज ज्या सुनंदाला कटकट वाटत असे, आज तिला स्वतःलाच श्वास घ्यायला त्रास होत होता. पण सर्वात मोठे दुःख हे होते की त्यांचा मुलगा आर्यन आता पूर्णपणे त्यांच्या हाताबाहेर गेला होता. तो घरात फक्त पैसे मागायला येत असे आणि नाही दिले तर वडिलांच्या अंगावर धावून जात असे. एके दिवशी समीर आपल्या जुन्या सामानाची आवराआवर करत होता तेव्हा त्याला एका पुस्तकात विनायकरावांनी जपून ठेवलेला त्याचा समीरचा लहानपणीचा फोटो सापडला. त्या फोटोच्या मागे विनायकरावांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिले होते, "माझा समीर, माझ्या आयुष्याचा आधार." ते वाचून समीरला हुंदका आवरला नाही. तो ढसाढसा रडू लागला. "सुनंदा, आपण काय केलं ग?" समीर रडत रडत म्हणाला. "ज्या माणसाने आपल्याला आपला आधार मानलं त्यांना आपण बिनकामाचं म्हणून घराबाहेर काढलं. आज आपली ही अवस्था बघायला ते हवे होते. कदाचित त्यांनी आपल्याला माफ केलं असतं, पण आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही." सुनंदानेही आपले डोळे पुसले. आजारपणामुळे तिचा अहंकार पूर्णपणे गळून पडला होता. ती म्हणाली, "समीर, मला बाबांची खूप आठवण येते. आपण त्यांना शोधायला हवं. किमान त्यांची माफी तरी मागूया. मला हे ओझं घेऊन मरायचं नाहीये." दोघांनी ठरवले की विनायकरावांना शोधायचे. त्यांनी त्यांच्या जुन्या ओळखीच्या लोकांकडे चौकशी सुरू केली. अनेक दिवस भटकंती केल्यानंतर त्यांना एका जुन्या सहकाऱ्याकडून कळाले की विनायकराव शहरापासून दूर असलेल्या एका गावात एका शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. समीर आणि सुनंदा त्या गावी जाण्यासाठी निघाले. प्रवासात समीरला ते सर्व प्रसंग आठवत होते जेव्हा त्याने आपल्या वडिलांचा अपमान केला होता. गाडी जशी जशी गावाजवळ पोहोचत होती तशी समीरच्या काळजाची धडधड वाढत होती. "बाबा, मला
ओळखतील का, ते माझ्यावर ओरडतील का, की ते मला हाकलून देतील, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात होते. गावात पोहोचल्यावर त्यांना एक भव्य पांढरी शुभ्र इमारत दिसली, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते मातृपितृ ज्ञानपीठ. तिथे शेकडो मुले हसत खेळत अभ्यास करत होती. तिथल्या एका सेवकाला समीरने विचारले, इथे विनायकराव नावाचे गृहस्थ आहेत का? त्या सेवकाने आदराने उत्तर दिले, हो आमचे मोठे सर, ते तिथे त्या वडाच्या झाडाखाली मुलांना गोष्टी सांगत बसले आहेत. समीर आणि सुनंदाने त्या दिशेने पाहिले. विनायकराव पांढरेशुभ्र कपडे घालून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आणि समाधान होते. त्यांच्या भोवती अनाथ मुले गोळा झाली होती. विनायकराव त्यांना सांगत होते, मुलांनो, जगात कोणतीच गोष्ट बिनकामाची नसते, फक्त तिला योग्य वेळी योग्य जागी असणं गरजेचं असतं. समीर आणि सुनंदा लांबूनच ते दृश्य बघत राहिले. त्यांना जाणवले की ज्या बापाला त्यांनी घराबाहेर काढले होते तो बाप आज शेकडो मुलांचा देव झाला होता. समीरचे पाय लटपटू लागले. तो हळूहळू पुढे सरसावला आणि विनायकरावांच्या समोर जाऊन उभा राहिला. विनायकरावांनी मान वर केली. समोर आपल्या मुलाला आणि सुनेला अशा दिनवाण्या अवस्थेत पाहून त्यांच्या डोळ्यात एक क्षण पाणी आले, पण दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरले. बाबा, समीरने फक्त एकच शब्द उच्चारला आणि तो विनायकरावांच्या पाया पडला. सुनंदाही रडत रडत त्यांच्या पायाशी बसली. संपूर्ण परिवार शांत झाला होता. मुले कुतूहलाने बघत होती, पण विनायकरावांच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, फक्त एक खोल शांतता होती. विनायकरावांच्या पायावर समीर आणि सुनंदाचे अश्रू पडत होते. ज्या शिक्षण संकुलात विनायकरावांना देव मानले जात होते, तिथेच त्यांचा स्वतःचा मुलगा आणि सून आज अपराध्यासारखे झुकले होते. विनायकरावांनी हळू समीरच्या खांद्याला धरून त्याला वर उठवले. त्याच्या स्पर्शात अजूनही तोच जुना जिव्हाळा होता, जो समीरने कित्येक वर्षापूर्वी नाकारला होता. उठा, रडू नका, विनायकराव शांत स्वरात म्हणाले. समीर हुंदके देत बोलू लागला, बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही पैशाच्या आणि गर्वाच्या नशेत इतके आंधळे झालो होतो की आम्हाला तुमच्या कष्टाची आणि प्रेमाची किंमत कळाली नाही. आम्ही तुम्हाला बिनकामाचे म्हणालो, पण आज आम्हाला समजलं की तुमच्याशिवाय आमचं आयुष्यच बिनकामाचं झालं आहे. सुनंदा आजारी आहे, माझी नोकरी गेली आहे आणि आमचा मुलगा आम्हाला विचारतही नाही. बाबा, हे आमच्या कर्माचं फळ आहे. सुनंदाने हात जोडले आणि म्हणाली, बाबा, मी तुमची खूप गुन्हेगार आहे. तुम्हाला चहासाठी, औषधासाठी मी खूप त्रास दिला. आज मला स्वतःला औषध देणारं कोणी नाही आहे. आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सावलीत घ्या. आमच्यासोबत घरी चला. आम्ही तुमची खूप सेवा करू. विनायकरावांच्या चेहऱ्यावर एक करुण स्मित उमटले. त्यांनी समोर बसलेल्या अनाथ मुलांकडे हात दाखवला आणि म्हणाले, समीर, सुनंदा, ज्या दिवशी तुम्ही मला घराबाहेर काढले त्या दिवशी मी खूप रडलो होतो. मला वाटले होते की माझे आयुष्य संपले, पण आज मी या मुलांकडे बघतो तेव्हा मला जाणवते की देवाने मला एका घरातून बाहेर काढले, कारण त्याला मला या शेकडो मुलांचा बाप बनवायचे होते. इथे मला कोणी बिनकामाचे म्हणत नाही. इथे प्रत्येक मुलगा माझ्या शब्दाची वाट पाहत असतो. समीर पुन्हा विनवणी करू लागला, बाबा, आम्ही हे सर्व सोडून तुम्हाला न्यायला आलो आहोत. तुम्ही नसाल तर त्या घराला घरपण नाही. विनायकराव शांतपणे म्हणाले, समीर, घर हे विटांनी नाही तर माणसांच्या आदराने बनत असतं. तुम्ही मला पुन्हा घरी नेऊन माझी सेवा करालही, पण तुमच्या मनात जो बिनकामाचा हा शब्द बसला होता तो खरंच पुसला गेला आहे का? आज तुम्ही मला न्यायला आला आहात कारण तुमची परिस्थिती वाईट आहे. जर तुमच्याकडे पैसा असता आणि शरीर साथ देत असते तर तुम्ही मला शोधायला आला असता का? या प्रश्नावर समीर आणि सुनंदा निरुत्तर झाले. त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. विनायकराव पुढे म्हणाले, मी तुम्हाला माफ केले आहे. माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही राग नाही. उलट तुम्ही मला बाहेर काढले म्हणूनच मी आज इतक्या मुलांचे भविष्य घडवू शकलो. पण आता मी त्या घरात परत येऊ शकत नाही. माझे उर्वरित आयुष्य आता या मुलांसाठी समर्पित आहे. समीरला जाणवले की त्याने केवळ वडील गमावले नव्हते तर त्याने त्यांचा विश्वासही गमावला होता. विनायकरावांनी त्यांना राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी आश्रमात जागा दिली, पण घर म्हणून ते पुन्हा त्याच्यासोबत जाणार नव्हते. त्या रात्री समीर आणि सुनंदा आश्रमाच्या एका खोलीत झोपले, पण त्यांना झोप येत नव्हती. बाहेरून विनायकरावांच्या प्रार्थनेचा आवाज येत होता, जो त्यांना त्यांच्या चुकीची सतत जाणीव करून देत होता.
आश्रमातील ती रात्र समीर आणि सुनंदासाठी युगासारखी मोठी होती. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या चांदण्यांकडे बघत समीर विचार करत होता की ज्या बापाने मला शून्यातून विश्व निर्माण करून दिलं, त्याच बापाला मी रस्त्यावर सोडलं. आज तेच बाबा एका मोठ्या संस्थेचे निर्माते आहेत आणि मी मात्र सर्व काही असूनही भिकारी झालो आहे. सुनंदाच्या डोळ्यातूनही सतत अश्रू वाहत होते. तिला राहून राहून तिचे ते शब्द आठवत होते. तुम्ही बिनकामाचे आहात. आज तिला स्वतःच्या हातापायांची शक्ती क्षीण झाल्यासारखी वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विनायकराव आपल्या नित्यक्रमात व्यस्त होते. समीर आणि सुनंदा त्यांच्याकडे गेले. समीरने गदगदल्या स्वरात विचारले, बाबा, आम्ही आता काय करायचं? आमचा मुलगा आर्यन आमचं ऐकत नाही. तो तर आम्हाला घराबाहेर काढायला निघालाय. आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आमच्यासोबत घर सांभाळायला याल, पण आता आम्ही कुठे जाणार? विनायकरावांनी समीरला जवळ घेतले. त्याच्या हातांचा स्पर्श अजूनही तितकाच आश्वासक होता. ते म्हणाले, समीर, मुलाला दोष देऊ नकोस. त्याने तेच शिकलं जे तुम्ही त्याला शिकवलं. मुलांसाठी आई वडील हेच पहिले पुस्तक असतात. तुम्ही माझ्यासोबत जे केलं तेच त्याने आदर्श मानलं, पण अजूनही वेळ गेलेली नाही. कर्माचा हिशोब चुकता करावाच लागतो, पण पश्चाताप हा त्यावरील सर्वात मोठा उपाय आहे. विनायकरावांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी समीरला सांगितले, तू आणि सुनंदा आता त्या शहरातल्या घरात परत जाऊ नका. ते घर तुम्ही तुमच्या मुलाला आर्यनला देऊन टाका. त्याला समजू दे की घराची जबाबदारी काय असते. तुम्ही दोघे इथेच या आश्रमात माझ्यासोबत राहा. इथे कामाची कमी नाही. सुनंदा, तू इथल्या लहान मुलांची आई होऊन त्यांना मायेचा घास भरव. आणि समीर, तू इथला हिशोब आणि व्यवस्थापन सांभाळ. इथे कोणीही बिनकामाचे नसते. प्रत्येकाला देवाने कोणत्या ना कोणत्या कामासाठीच जन्माला घातले असते. समीर आणि सुनंदाच्या डोळ्यात प्रकाशाचा एक नवा किरण दिसला. त्यांनी शहरातले ते आलिशान पण घर पण नसलेले घर सोडून दिले. आर्यनला जेव्हा समजले की त्याचे आई वडील आता परत येणार नाहीत आणि घर त्याच्या नावावर झाले आहे, तेव्हा सुरुवातीला त्याला आनंद झाला, पण काहीच दिवसात त्याला जाणवले की घरात एकटे राहणे, स्वतःचे जेवण बनवणे आणि आजारपणात कोणाची साथ नसणे किती कठीण असते. काही महिन्यानंतर एक तरुण मुलगा आश्रमाच्या गेटवर येऊन उभा राहिला. तो आर्यन होता. त्याचे कपडे विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर अहंकार गळून पडला होता. समोर आपल्या आई वडिलांना अनाथ मुलांसोबत हसताना खेळताना बघून त्याला आपली चूक उमजली. तो धावत गेला आणि समीर सुनंदाच्या गळ्यात पडून रडू लागला. आई, बाबा, मला माफ करा. मला समजलं की मोठ्यांशिवाय घर कसं असतं. आजोबा कुठे आहेत? मला त्यांचे पाय धरायचे आहेत. आर्यन रडतच म्हणाला. विनायकराव लांबून हे सर्व बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्त समाधान होते. त्यांनी विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र साधलं होतं. ज्या मुलाने बापाला बिनकामाचं ठरवलं होतं, आज तोच मुलगा आपल्या बापाच्या चरणाशी नतमस्तक झाला होता. विनायकरावांनी आयुष्यभर सर्वांना ज्ञानाचे धडे दिले होते, पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांनी आपल्या मुलाला माणुसकीचा सर्वात मोठा धडा शिकवला. ते आता खऱ्या अर्थाने कामाचे ठरले होते, कारण त्यांना एका तुटलेल्या घराला पुन्हा मंदिर बनवलं होतं. समीर आणि सुनंदाला आता कधीच पश्चाताप करावा लागणार नव्हता, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठ्या चुकीची क्षमा प्रत्यक्ष देवाकडून, वडिलांकडून मिळवली होती. आयुष्याच्या संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने हे कुटुंब पुन्हा एकदा आनंदाने नांदू लागले. तात्पर्य काय? आयुष्यात पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता येते आणि जाते, पण आईवडिलांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेले संस्कार हेच खरे वैभव असते. ज्या घरात ज्येष्ठांचा अपमान होतो तिथे सुख कधीच नांदत नाही, आणि जिथे त्यांचा आदर होतो तिथे साक्षात परमेश्वर वास करतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर दररोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन